तर इराण आणि इस्रायलमध्ये काल जोरदार संघर्ष पेटला। एकमेकांवर क्षेपणास्त्र डागली गेली आणि पुन्हा एकदा आखातावर युद्धाचे ढग जमून आले। आता संघर्ष थांबला असला तरी यामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली, ती म्हणजे ट्रम्प यांच्या समोर असलेला पेच। जगातला सर्वात शक्तिशाली व्यक्तीची अवस्था सध्या इकडे आड आणि तिकडे विहीर अशी झाली आहे। शत्रू शरण येत नाही आणि मित्र ऐकत नाही। अशात युद्धातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नाही अशी त्यांची स्थिती झाली आहे। बघूया त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। इत्यादी इत्यादी। पण आज परिस्थिती अशी आहे की ट्रम्प स्वतःच पश्चिम आशियातल्या चक्रव्यूहात पुरते अडकले। दुबळा असूनही अमेरिकेच्या ताकदीपुढे झुकायला इराण तयार नाही आणि मित्र असूनही अमेरिकेचं ऐकून थांबायला इस्रायल तयार नाही। आणि या कात्रीत अडकली आहे जागतिक शांतता आणि ट्रम्प यांचं देशांतर्गत राजकारण। एप्रिलमध्ये लागू झालेल्या शस्त्रसंधीनंतर काही महिने शांत असलेला इराण इस्रायल संघर्ष पुन्हा भडकला। लेबनॉनमधून हिजबुल्लानं उत्तर इस्रायलवर हल्ला केला। त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलनं बेरूतमध्ये हवाई कारवाई केली। त्यानंतर संघर्ष आणखी वाढला आणि इराणनंही उत्तर इस्रायलच्या दिशेनं क्षेपणास्त्र डागलं आणि येमेनच्या हुथी बंडखोरांनीही इस्रायलला लक्ष्य केलं। भडकलेल्या इस्रायलनं थेट इराणच्या लष्करी आणि आर्थिक ठिकाणांवर हल्ले चढवले। त्यामुळे पुन्हा एकदा युद्धाचा भडका उडाल्याचं चित्र निर्माण झालं खरं, पण याच काळात पडद्यामागे वेगळीच धावपळ सुरू होती। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यामध्ये सलग चर्चा सुरू होत्या। या संघर्षानंतर इस्रायलनं इराणवर मोठा हल्ला करण्याची तयारी केली होती। लढाऊ विमानं देखील धावपट्टीवरती सज्ज ठेवण्यात आली होती। मात्र प्रत्यक्ष हल्ला सुरू करण्यास काही क्षण राहिलेले असतानाच ट्रम्प यांचा फोन आला। संघर्ष आणखी वाढवू नका, अन्यथा इस्रायलला एकट्यालाच परिणामांना सामोरं जावं लागू शकतं, असा स्पष्ट इशारा ट्रम्प यांनी दिल्याचं वृत्त आहे। त्यानंतर इस्रायलनं नियोजित हल्ला थांबवल्याचं सांगितलं जात आहे। Now I said do what's right, but I want you to stop as quickly as you can because they have to stop. It's had to do with Lebanon and it has to stop. We want to get it finished. दुसरीकडे नेतान्याहूंनीही राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात सध्या हल्ले थांबवत असल्याचं जाहीर केलं। मात्र इराण किंवा हिजबुल्लाकडून पुन्हा हल्ला झाल्यास जोरदार प्रत्युत्तर देऊ असा इशाराही दिला। एकीकडे हा ड्रामा सुरू असताना ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इराणला धमकी देताना करार अंतिम टप्प्यावर आल्याची पुडी सोडली। We should be able to do it in 1 hour. If you want to know the truth. What's the biggest sticking point right now? I don't think there are any sticking points. I think we're very close to having a very, very good, strong, powerful deal. If we go and bomb, which we can do very easily if we want, and we spend another 2 or 3 weeks bombing, they'll have nothing left whatsoever, but you won't have the strait open for months. If we do the bombing, you know, a lot of people are going to be killed. Who wants to do that? I don't. ट्रम्प यांच्या समोरचं एकही आव्हान अद्याप संपूर्णतः संपुष्टात आलेलं नाही। ना इराण शरण आलाय, ना युद्धाआधी सुरळीत असलेला होर्मुझचा मार्ग खुला झालाय, ना इराणनं आपला अण्वस्त्र कार्यक्रम गुंडाळलाय, ना आपल्याकडच्या युरेनियमचा त्याग केलाय। इराणची क्षेपणास्त्र क्षमता अजूनही मोठ्या प्रमाणावर शाबूत असल्याचं ताज्या हल्ल्यांनी दाखवून दिलंय। अमेरिकेचा युद्धात पराभव झाला नसला तरी त्यांना इराणवर विजयही मिळवता आलेला नाही। त्यामुळे ट्रम्प यांच्या लोकप्रियतेला झपाट्यानं उतरती कळा लागली। याचा प्रत्यय न्यूयॉर्कमधल्या NBA फायनलच्या सामन्यादरम्यान आला। राष्ट्रगीत सुरू असताना मोठ्या स्क्रीनवर ट्रम्प यांचा चेहरा झळकताच प्रेक्षकांनी त्यांची हुरियो केली। तर सामन्यादरम्यान डुलक्या घेतानाचे ट्रम्प यांचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले। रॉयटर्स इप्सोस सर्वेक्षणानुसार अमेरिकन लोक सध्याच्या महागाईला ट्रम्पच जबाबदार असल्याचं मानतात। इराणसोबतचा संघर्ष वाढला तर इंधन दराचा आणखी भडका उडण्याची भीती आहे आणि हीच ट्रम्प यांची सर्वात मोठी कोंडी आहे। कारण इराणवर दबाव तर टाकायचा, पण पुन्हा प्रत्यक्ष युद्ध नको। इस्रायलला पाठिंबा तर द्यायचा, पण नेतान्याहूंना हल्ल्यापासून परावृत्त करायचं, शक्ती प्रदर्शन करायचं आणि शांततेचं श्रेयही घ्यायचं। ही तारेवरची कसरत करताना ट्रम्प यांची पुरती तारांबळ उडतीये। परिस्थिती निवळली नाही तर ट्रम्प आणि त्यांच्या रिपब्लिकन पक्षाला नोव्हेंबरची मध्यावधी निवडणूक जड जाणार हे नक्की। ब्युरो रिपोर्ट,
एबीपी माझा.